वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। झाले इलेक्शन, आता द्या लक्ष। पहिल्याच पावसात पिंपळनेर शहर जलमय, नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। पिंपळनेर शहरात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने नगर परिषदेच्या कारभारातील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या। शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून काही ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या। शहरातील अंडरग्राउंड गटारी कचऱ्याने तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 5 मधील गुजरी परिसर, शिवाजी व्यायामशाळा परिसर तसेच इतर भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवत असून यंदा ही परिस्थिती जैसे थे राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा नगर परिषद प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना या समस्येबाबत निवेदने व तक्रारी देण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काही ठिकाणी साईड ड्रेनेज मध्ये बसविण्यात आलेले पाईप अपुऱ्या क्षमतेचे असल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडत असून रस्ते व गल्लीबोळ जलमय होत आहेत। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पाहणी करून गटारींची साफसफाई करावी, अडथळे दूर करावेत तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना राबवून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। निवडणुका झाल्या, आश्वासने दिली, मते घेतली, आता जनतेच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। पहिल्याच पावसात अशी अवस्था होत असेल तर पुढील संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना किती त्रास सहन करावा लागेल असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। नगराध्यक्ष, संबंधित नगरसेवक तसेच मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन समस्या सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय। झाले इलेक्शन, आता द्या लक्ष, जनतेच्या प्रश्नांकडे नको दुर्लक्ष अशी भावना सध्या पिंपळनेरकरांमधून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर, पिंपळनेर।